नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? निश्चितच आजचा तुमचा पेपर अतिशय चांगला गेला असेल अशी मला आशा आहे आणि ह्या परीक्षेत तुम्हाला भरघोस यश मिळेल. मित्रांनो, आज जे आपला 28 डिसेंबर 2025ला जो NMSचा पेपर झाला पहिला, त्या पेपरचा आपण आता इथे त्या उत्तर कोणती आहे त्याची उत्तरसूची समजून घेऊया. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की पेपर तुम्हाला चेक करता येईल की तुमचे उत्तर बरोबर आहेत की चुकलेले आहेत. चला, आजचा जो पहिला पेपर झाला आहे बौद्धिक क्षमता चाचणी, मेंटल ॲबिलिटी टेस्ट, याची आपण सर्व प्रश्नांची उत्तरे इथं समजून घेऊया. चला सुरुवात करूया. चला, मी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथं समजून सांगतो. बघा, आपल्या सांकेतिक भाषेत दिलं होतं कृष्णा, आणि कृष्णा हा 4 प्रकारे इथं लिहिलेला आहे. आता हे 4 प्रकारे लिहिलेलं आहे, तर हे इथं प्रश्न दिले होते, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. आता याच्यामध्ये ह्या 4 प्रकारापैकी कोणत्या प्रकारे हा ओव्हरफ्लो लिहिलेला आहे हा तुम्हाला शोधायचा होता. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. क्लाउडचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न तिसरा रिलीफचं उत्तर आहे पर्याय 1. आणि खिद्र याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चौथा पर्याय इथं लागू पडत नाही. मित्रांनो, नंतर आपण बघूया प्रश्न 5वा. प्रश्न 5व्याचं उत्तर आहे पर्याय 2 आहे ना. नंतर 6वा बघूया आपण. 6व्याचं सुद्धा उत्तर 3 आहे ना. नंतर आहे प्रश्न 7वा, याचं उत्तर आहे 3. प्रश्न 8वा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे प्रत्येक प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद इथं ओळखायचं होतं. जर जे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणतं पद येईल हे आपल्याला सांगायचं होतं. 9व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 10व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हे तुम्हाला मी डिटेल्समध्ये समजावून सांगेन नंतर. 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे सोपीच होते. 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 14वाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. याचं पण उत्तर 4च आहे. नंतर आहे 16चं उत्तर पर्याय क्रमांक 3. 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 18चं जो उत्तर आहे हा आहे पर्याय क्रमांक 4 आहे ना. हे तुम्हाला डिटेल्स सांगतो मी, अतिशय सोपीच होते हे गणित. 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नंतर इथं खाली तुम्हाला आरशातील प्रतिमा दिलेली होती. आरशातील प्रतिमा कशी दिसेल असं विचारलेलं होतं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आहे. नंतर आहे प्रश्न 21वा, याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नंतर 22 ते 24 याच्यामध्ये काय दिलं होतं, एक विशिष्ट नियम आहे आणि तो नियम आपल्याला ओळखून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला पर्याय लिहायचा होतो. तर याचा 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 23चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 25, आता इथं सांकेतिक भाषेमध्ये स्मार्ट 142 असा लिहिला आहे, तर चार्म कसं लिहायचं हे विचारलं होता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 26चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आहे याचं. 27चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि 28चं जो उत्तर आहे हे कन्फ्यूज आहे. याच्यामध्ये 2, मला वाटतं हा प्रश्न चुकीचा झालेला आहे. याच्यात समजले नाही, 2 किंवा 3 असू शकते. तुम्हाला कोणतं वाटते तुम्ही ते कॉमेंट्समध्ये लिहून सांगा मला. 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 31चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 32चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आहे ना. हे 1 आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 34चं पर्याय क्रमांक 4 आहे याचं. 35चं आहे पर्याय क्रमांक 4. 36चं आहे पर्याय क्रमांक 2. 37 आहे पर्याय क्रमांक 3. 38 जे आहे पर्याय क्रमांक 3. 39 आहे पर्याय क्रमांक 4. 40 आहे पर्याय क्रमांक 2. 41 आहे पर्याय क्रमांक 1. 42 आहे पर्याय क्रमांक 3. आणि 43 आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, मी आज प्रवासात होतो आणि ह्या प्रवासात असतानासुद्धा मी तुम्हाला तुमचे उत्तर शोधता यावे म्हणून ही उत्तरसूची तयार केलेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर याला लाईक नक्कीच करा मित्रांनो. 44चा पर्याय क्रमांक 1 आहे. 45चा पर्याय क्रमांक 3. 46चा पर्याय क्रमांक 4. 47चा पर्याय क्रमांक 3. 48चा पर्याय क्रमांक 4. 49चा पर्याय क्रमांक 3. 50चा पर्याय क्रमांक 4. 51 जो आहे पर्याय क्रमांक 1. 52 जो आहे पर्याय क्रमांक 3.
53 पर्याय क्रमांक 3, 54 पर्याय क्रमांक 1, 55 पर्याय क्रमांक 2, 56 आहे पर्याय क्रमांक 2, 57 आहे पर्याय क्रमांक 3, 58 जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 4, 59 आहे पर्याय क्रमांक 3, 60 आहे पर्याय क्रमांक 3, 61 आहे पर्याय क्रमांक 2, 62 जो आहे पर्याय क्रमांक 1, 63 आहे पर्याय क्रमांक 3, त्यानंतरचा आहे 64 आहे पर्याय क्रमांक 3, 65 आहे. ह्या आता इथं तुम्हाला चौरस संख्या किती आहे ते शोधायची होती. याच्यामध्ये पुन्हा हे दोन चौरस तुम्हाला 40 भेटतील आणि त्रिकोणाची संख्या तुम्हाला हे 2 आहेत पुन्हा एवढे, हा एक, असे मिळून तुम्हाला इथं 28, 66चा 28 उत्तर येतो. 67चा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 68 आहे पर्याय क्रमांक 4, 69 आहे पर्याय क्रमांक 3, 70 आहे पर्याय क्रमांक 2, 71, 70 झालं, हां, 71 आहे पर्याय क्रमांक 2, 72 पर्याय क्रमांक 2, 73 पर्याय क्रमांक 4, 74 पर्याय क्रमांक 2, 75 पर्याय क्रमांक 3, 76 पर्याय क्रमांक 1, 77 पर्याय क्रमांक 3, 78 पर्याय क्रमांक 1, 79 पर्याय क्रमांक 1, 80 वाला पर्याय क्रमांक 3, 81 पर्याय क्रमांक 2, 82 पर्याय क्रमांक 3, 83 पर्याय क्रमांक 1, 84 पर्याय क्रमांक 3, 85 पर्याय क्रमांक 2, 86 पर्याय क्रमांक 3, 87 पर्याय क्रमांक 4 आणि 88 पर्याय क्रमांक 4, 89 पर्याय क्रमांक 3 आणि 90 पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे आपण 90 प्रश्नांचे उत्तरसूची इथं समजून घेतलेली आहे. तुमचे उत्तर कोणते बरोबर आहेत ते तुम्ही शोधून काढा आणि ह्या परीक्षेत तुम्हाला किती मार्क्स पडत आहेत ते सांगा. आपण यावरून किती मेरिट जाईल आणि तुम्ही पास होता की नाही हे समजून घेऊ. मी ह्याचे उत्तर हे कसे आले हे डिटेल्समध्ये उद्याला व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवेन. हा जर व्हिडिओ इथं तुमच्या मित्रांनासुद्धा पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपले गुण तपासता यावेत, किती मार्क्स मिळत आहेत. आता मी पुन्हा काही वेळातच दुसऱ्या पेपरमध्ये किती अशीच उत्तरसूची तयार करून मी यूट्यूबला टाकणार आहे, ते तुम्ही बघून घ्या. धन्यवाद.